आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। टाळ, मृदंग, भगवी पताका आणि मुखी विठूनामाचा गजर करत वैष्णवांचा मेळा विठुरायांची पंढरी गाठण्यासाठी आतुर झालाय। ज्यांना पंढरपूरच्या प्रत्यक्ष जाण शक्य नाही अशी मंडळी आपल्या परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेतात। नागपूर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावरही विठ्ठलाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे। या मंदिरात आषाढी एकादशीला मोठा उत्सव असतो। काय आहे आख्यायिका? नागपूर जवळच्या दापेवाडा गावातील नदीच्या तीरावर शेकडो वर्ष जुनं असं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे। या मंदिराचे पुजारी राजू सावरकर यांनी सांगितलेल्या आख्यायिकेनुसार नागपूर जिल्ह्यातील बेला या गावचे मूळ रहिवासी असलेले विठ्ठल भक्त श्री संत कोलबाजी महाराज यांची विठ्ठलावर अपार श्रद्धा होती। बेल्याहून दापेवाड्यात आल्यानंतर कोलबा स्वामी चंद्रभागेच्या तीरावर झोपडी टाकून राहत असायचे। दिवसभर काम करून त्यातून जे काही मिळेल त्याच्यावर प्रपंच परमार्थ करत परमेश्वराचे चिंतन करावं असा त्यांचा दिनक्रम होता। एके दिवशी विठ्ठल नामाचा गजर करत झोपी गेलेल्या कोलबा स्वामींची स्वप्नी विठुरायांनी दर्शन दिले। कोलबा स्वामींनी विठ्ठल भक्ती बघून विठुरायांनी कोलबा स्वामींना मागणी मागायला लावली। त्यावर कोलबा स्वामींनी म्हणाले, आम्हा विदर्भाच्या वारकऱ्यांना तुझ्या दर्शनासाठी पंढरपूर येणे जमत नाही। पांडुरंगा, तू कायम आमच्या दर्शनासाठी राहावा अशी माझी इच्छा आहे। त्यावर विठुरायांना जागा, वेळ आणि दिवस सांगितला आणि त्याप्रमाणे पांडुरंगांनी चंद्रभागा नदीत कोलबा स्वामींना दर्शन दिले आणि त्यानंतर विठुरायाच्या मूर्तीत रूप धारण केले। तत्कालीन मूर्ती ही तीच आहे। आषाढी कार्तिकीला भव्य यात्रा, आषाढी कार्तिकी आणि एकादशी निमित्त राज्यभरातून जवळपास 400 दिंड्या आणि हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात। फक्त विदर्भातीलच नाही तर गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू येथील भाविकही यावेळी दर्शनासाठी येतात, अशी माहिती मंदिरातील विश्वस्तांनी दिली। लाखो लोकांची श्रद्धा असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनाला आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी दापेवाडा येथील विदर्भाचे पंढरपूर असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायला गर्दी केली होती।